क्वेश्चनचं नाव आहे टाइप्स ऑफ इन्कम. सगळ्यात पहिली इन्कम आहे फिक्स्ड इन्कम. तर फिक्स्ड इन्कम कशाला म्हणतात? फिक्स्ड इन्कम म्हणजे अशी इन्कम जी फिक्स राहते, जी बदलत नाही. त्या इन्कमला काय म्हटलं जातं? फिक्स्ड इन्कम. जी इन्कम काय नाही होत, चेंज नाही होत. त्या इन्कमला फिक्स्ड इन्कम म्हणतात. जसं की समजा मला सांगा, जर मी माझं घर एखाद्याला भाड्याने दिलं, रेंटनी दिलं, तर या महिन्याचा जो रेंट असेल, त्याला मी सांगितलंय बाबा या महिन्याचा रेंट 10,000 आहे. तर पुढच्या महिन्याचा पण किती असणार? 10,000 असणार. साधारण 11 महिने तरी रेंट बदलत नाही. 1 वर्ष झालं ना, 1 वर्ष, हे रेंट काय होतो? चेंज होतो. पण 1 वर्ष रेंट कसा ठेवावा लागतो? सेम. म्हणजे मला सांगा, रेंट ही अशी इन्कम आहे, जी कशी राहते? फिक्स राहते. आता समजा सँडी आपल्या ऑफिसमध्ये कामाला येतो. त्याला एका दिवसाचा पगार समजा ₹300 ठरवलाय. तर उद्याच्या दिवशी जर तो कामाला आला, तरी पण त्याला किती रुपये देणार मी? ₹300. परवा आला की त्याला किती रुपये देणार? 300. तर एका दिवसाचा पगार हा देखील कसा असतो? फिक्स असतो. समजली वार्ता? येस. तर मला सांगा फिक्स इन्कम कशाला म्हणतात? जी इन्कम बदलत नाही. कशी राहते? त्याला काय म्हटलं जातं? फिक्स इन्कम. कळलं का नाही? दुसरी इन्कम. कुठली इन्कम आहे? फ्लक्च्युएटिंग. तर फ्लक्च्युएटिंग इन्कम म्हणजे काय? तर फ्लक्च्युएटिंग इन्कम म्हणजे फिक्सच्या उलटी फ्लक्च्युएटिंग ही अशी इन्कम आहे, जी सेम राहते की बदलते? बदलते. त्याला काय म्हटलं जातं? फ्लक्च्युएटिंग इन्कम. मग दादा अशी कोणती इन्कम आहे जी बदलते? तर मला सांगा, जर एखादा माणूस बिझनेस करत असेल, कळलं की नाही? तर त्याची इन्कम कधीही फिक्स नाही राहत. आता मला सांगा, माझं समजा वडापावचं दुकान आहे. तुम्हाला काय वाटतं, आज मी जेवढं कमवेल, उद्या फिक्स तेवढंच कमवेल काय रे? नाही कमवणार. तर उद्या माझी इन्कम काय होऊ शकते? वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. कळलं का नाही? कोइन्सिडेंटली कधीतरी असं होऊ शकतं, की इन्कम कालची आणि आजची कशी होती? सेम. पण जास्त वेळा शक्य आहे का ते? अजिबात नाही. कळलं की नाही? तर मला सांगा फ्लक्च्युएटिंग म्हणजे अशी इन्कम जी काय होते? चेंज होते. कळलं की नाही? आणि फिक्स्ड इन्कम म्हणजे अशी इन्कम जी कायमस्वरूपी कशी राहते? फिक्स राहते. मग फिक्सचे उदाहरण काय सांगितलं तुम्हाला मी? समजा आपण आपलं घर एखाद्याला भाड्याने दिलं, तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतो? रेंट. आणि रेंट हा 11 महिने सेम असतो. चेंज नाही होत. 11 महिने तुमच्या घराचं भाडं कसं असणार? सेम असणार. बरोबर आहे की नाही वार्ता? दुसरी गोष्ट तुम्हाला मी म्हणलं, एखाद्या माणसाला तुम्ही कामाला ठेवलाय, एका दिवसाच्या पगारावरती. त्याला काय सांगितलं तुम्ही? सकाळी 9 वाजता यायचं, संध्याकाळी 6 वाजता जायचं, तुला ₹300 हजेरी भेटणार. मग आज तो आला सकाळी 9 वाजता, संध्याकाळी 6 वाजता गेला, त्याला तुम्ही ₹300 देणार. उद्या जर आला तो 9 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता गेला, तुम्ही परत किती देणार? 300च देणार की नाही? म्हणजे मला सांगा, ही गोष्ट बदलली की सेम राहिली? सेम. त्याला पण तुम्ही कुठली इन्कम म्हणायचं? फिक्स्ड इन्कम. म्हणजे फिक्स्ड इन्कम ही अशी इन्कम असते, जी बदलत नाही. ती कशी राहते? सेम. दुसरी इन्कम कुठली आहे? फ्लक्च्युएटिंग. फ्लक्च्युएटिंग इन्कम म्हणजे अशी इन्कम जी सेम राहते की चेंज होते? चेंज. बरोबर आहे? Yes. दुसरी इन्कम. कुठली इन्कम आहे? मनी. हे मग फ्लक्च्युएटिंगचं एक्झाम्पल सांगितलं ना तुम्हाला, बिझनेसमॅनचं प्रॉफिट. बिझनेसमॅनचं प्रॉफिट हे डेली इन्कम असते. पण ते नेहमी सेम नाही राहत. कधी पॉझिटिव्ह म्हणजे वाढतं, कधी निगेटिव्ह, कधी कमी होतं आणि कोइन्सिडेंटली ते कधी काय असतं? 0. 0 म्हणजे दोन्ही दिवशी कसे असणार? सेम. अगदी कुठली इन्कम आहे? मनी इन्कम म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्याकडे कामाला जाता आणि तिकडे काम केल्याच्या नंतर समोरचा तुम्हाला कॅश देतोय, कॅश. त्याला तुम्ही म्हणायचं मनी इन्कम.
आता संदीप शर्माचा पगार झाला, की त्याला जे आम्ही महिन्याला ₹15,000 देतो, हे कसे देतो? कॅश मोजून. कळलं की नाही मला? त्याला बाबा हे तुझे ₹15,000 घ्या. म्हणजे जेव्हा आपण समोरच्याला पैसे कशामध्ये देतो? कॅशमध्ये. त्याला काय म्हटलं जातं? मनी. जसं की बघा एखाद्याला किती रुपये दिले? ₹5,000 कॅश दिली. त्याला तुम्ही मनी इन्कम म्हणणार. मग मनीच्या उलटं आहे. काय ते? ते मी असं पण करू शकतो. एक दिवस कॅन्डी शर्मा मला म्हणाला, "माझ्या घरामध्ये नवीन सोफा घ्यायचा आहे ₹15,000 चा. तुम्ही मला पगार देऊ नका. एक काम करा 15,000 चा मला सोफाच घेऊन द्या." मग मी त्याला पैसे देणार की डायरेक्ट सोफा घेऊन देणार? मग आता त्याच्या घरी ते 15,000 कॅश गेलं की वस्तू गेली? त्याला म्हणायचं रिअल इन्कम. कळलं का नाही? रिअल इन्कम म्हणजे काय? समोरच्याला आपण पैसे नाही देत. तर पैशाच्या जागेवरती एखादी काय देतो? वस्तू देतो. त्याला रिअल इन्कम. उलटं आहे ना मग एकमेकांच्या हे बघ. हे पण एकमेकांच्या उलटं आहे. फिक्स जे सेम राहते, बदलत नाही. फ्लक्च्युएटिंग बदलते. समजलं की नाही? त्यानंतर काय? मनी आणि काय रे? रिअल. मनी इन्कमचं काय सांगितलं तुम्हाला? मनी इन्कम काम केलं की समोरचा काय करतो? कॅश देतो. त्याला मनी इन्कम. दुसरी कुठली इन्कम आहे? रिअल इन्कमचं काय म्हणलं मी? रिअल इन्कमचं वस्तू देणं. पैसे नाही देणं. त्याला काय म्हटलं जातं? रिअल. दुसरी इन्कम कुठली आहे? कॉन्ट्रॅक्चुअल इन्कम आणि काय रे? रेसिड्युअल इन्कम. कॉन्ट्रॅक्चुअल इन्कम म्हणजे काय? ज्याचं कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं. त्याचं ॲग्रीमेंट बनवलं जातं. समजा तुमचं घर तुम्ही एखाद्याला भाड्याने देणार, तर डायरेक्ट तो माणूस येऊन राहतो की ॲग्रीमेंट बनवता आधी? बनवता ना ॲग्रीमेंट. मग ज्याचं ॲग्रीमेंट बनतं त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्चुअल. म्हणजे काय? ज्या पैशाच्या मागे काही काय असतात? टर्म्स आणि कंडिशन्स. ज्याच्या मागे टर्म्स आणि कंडिशन असतात. त्याला काय म्हटलं जातं? कॉन्ट्रॅक्चुअल इन्कम. रेंटच्या मागे टर्म्स एंड कंडिशन असतात. काय टर्म्स एंड कंडिशन? 10 तारखेला भाडं आलंच पाहिजे. कंडिशन असते. एवढे-एवढे पैसे डिपॉझिट ठेवायचे. आहे की नाही टर्म्स एंड कंडिशन? मग मला सांगा ज्याच्या मागे टर्म्स एंड कंडिशन असतात, त्याला काय म्हटलं जातं? कॉन्ट्रॅक्चुअल इन्कम. बरोबर की नाही? वेजेसच्या मागे पण टर्म्स एंड कंडिशन. तुम्ही म्हणाल, "यार वेजेस म्हणजे एका दिवसाचा पगार, त्याच्यामागे काय टर्म्स एंड कंडिशन आहेत?" कंडिशन आहे. 9 वाजता कामावर आलाच पाहिजेस. दुपारी 2 वाजताच लंच ब्रेक होणार. 3 वाजता परत काम सुरुवात करायचंच आणि संध्याकाळी 6 वाजता घरी जायचं. आहेत ना? काय आहे ते? टर्म्स एंड कंडिशन. मग एखाद्या माणसाला कामाला ठेवताना आपण आधीच सांगणार त्याला, "बाबा हे असे-असे नियम आहेत. तुला फॉलो करायचे आहेत. तर तुला एवढा-एवढा एका दिवसाचा पगार भेटेल." तो जेव्हा ॲग्री होईल, होय की नाही? ॲग्री होईल. मला सांगा तो जेव्हा ॲग्री होणार तेव्हा त्याला ते पैसे देणार आपण. म्हणजे मला सांगा वेजेस ही देखील काय आहे? कॉन्ट्रॅक्चुअल इन्कम. पुढची इन्कम आहे रेसिड्युअल. रेसिड्युअल म्हणजे काय? समजा मी एका दिवसाला ₹10,000 कमवले. पण त्या 10,000 पैकी लाईट बिलचे 500 भरले, भाड्याचे 2,000 दिले, चाय-पाणी दिवसभर काय कोल्ड-ड्रिंक पिले असेल त्याचे ₹500 खर्च केले. पोरांना काय पेपरचे झेरॉक्स-बिरॉक्स मारायचे 500 खर्च केले. तर 10,000 पैकी माझ्याकडे फक्त ₹4,000 उरले. म्हणजे काय ज्या इन्कम तुमची असते, त्या इन्कम मधून खर्च करून जे पैसे आपल्याकडे उरतात, खर्च केल्याच्या नंतर जे पैसे आपल्याकडे उरतात, त्या काय म्हणतात? खर्च केल्यानंतर शिल्लक राहिलेले पैसे रेसिड्यू. पुढे गेलं रेसिड्यू. खर्च करून उरलेले पैसे रेसिड्यू. बरोबर की नाही? मला सांगा आपल्या पप्पांना समजा 50,000 पगार आहे. सगळेच्या सगळे उरतात का पैसे? त्यातलं राशन भरा, लाईट बिल भरा, रेंट भरा.
अजून काय पोरांना कॉलेजच्या फी भरा, हे भरा, ते भरा, घरात हे सामान आणा, ते सामान आणा आणि मग कुठे काय 10,000-12,000 रुपये काय करत असतील, उरत असतील. त्या उरलेल्या पैशांना काय म्हणायचं? रेसिड्यू. बरोबर आहे की नाही? त्याच्या पुढची इन्कम कुठली आहे? अनइन्कम. त्याच्या उलटं काय आहे? अनइन्कम. आता आणि मध्ये काय फरक आहे? बिग डिफरन्स. म्हणजे काय रे? म्हणजे ज्या पैशांसाठी तुम्ही मेहनत करता. कळलं का? ज्या पैशांसाठी तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यावं लागेल, तुमची गाडी भाड्याने द्यावी लागेल, जिथे तुम्हाला काही ना काहीतरी करावं लागेल, त्याला म्हणायचं अनइन्कम. मेहनतीच्या पैशांना अनइन्कम. मग आता अनइन्कम पण आहे का? हो आहे. अनइन्कम म्हणजे काय? की असे पैसे ज्याच्यासाठी मेहनत नाही करायची आहे, तुमच्या नशिबाने भेटतात. समजा तुम्ही लॉटरी लावली कुठे लॉटरी आणि लॉटरीमध्ये जर जिंकलात, मागे काहीतरी ते ड्रीम इलेव्हन वगैरे होतं. तिथे काय तुम्हाला कुठली मेहनत घ्यायची आहे? ते कशावरती खेळ आहे सगळा लकवरती. कोणता प्लेयर खेळणार आणि कोणता नाही खेळणार हे कोणाला माहिती? मग ज्या गोष्टी तुम्हाला लकीली भेटतात, लकीली कळलं की नाही? तर बघा इथे लॉटरी प्राइज लॉटरीवरती जिंकण्यासाठी काय आपल्याला मेहनत करायची आहे का? काय नाही करायचं. देवाला एक हात जोडायचा, नारळ फोडायचा वाटेल तर. तो पण देव काय नाही करत. म्हणजे नशिबावरती आहे की नाही? ज्या पैशांसाठी मेहनत नाही करायची. समजा तुम्हाला तुमच्या पप्पांनी बर्थडेला काही पैसे दिले, कळलं का? किंवा रिलेटिव्हजनी काही गिफ्ट दिले, ती पण तुमची इन्कम आहे. पण ती तुमची इन्कम मेहनतीची नाहीये. त्या इन्कमला तुम्ही काय म्हणाल? कारण की ती मेहनतीने मिळाली की बिना मेहनतीने? बिना मेहनती. ज्या पैशांसाठी आपण मेहनतच नाही केली, म्हणायचं अनइन्कम. आणि ज्या पैशांसाठी आपण काय करतो? अन मग इथे बघा तुम्हाला रेंट मिळालं. अरे भाडं तेव्हाच भेटेल ना, जेव्हा मी घर भाड्याने देईल. तर भाडंच नाही, घर भाड्यानेच दिलं नाही, तर रेंट भेटेल का? नाही भेटत. कळलं की नाही? वेजेस कामाला गेलोच नाही, तर वेजेस कसं भेटेल? वेजेस म्हणजे 1 दिन का 1 दिन का पगार ना. 1 दिन के पगार को क्या बोलते हैं? कसं भेटेल? जेव्हा आपण काय करेल? कामाला जाईल. इंटरेस्ट. समोरच्याला पैसे देईल, तेव्हाच तो मला त्याच्यावरती काय देईल? पैसेच नाही दिले तर इंटरेस्ट कसा देईल? प्रॉफिट. बिझनेसच नाही करणार, तर प्रॉफिट कसं होईल? बिझनेस करेल तेव्हाच काय होईल? प्रॉफिट. स्मॉल रिकॅप करतोय. बोला. पहिली इन्कम कुठली आहे? चेंज राहते की सेम राहते? कुठली इन्कम आहे दुसरी? ती काय करते? सेम राहते की बदलते? ह्या महिन्याला एक, पुढच्या महिन्याला एक. आज एक, उद्या एक. वेगळं होणार. दुसरी कुठली इन्कम आहे? बोला. मनी इन्कममध्ये तुम्हाला काय भेटतं पैसे? कॅश. पैसे कॅशमध्ये भेटतात. दुसरी कुठली इन्कम आहे? रिअल इन्कममध्ये कॅश भेटतं की वस्तू भेटते? हे बघा इथं लिहिलंय बघा. कमोडिटी. पुढचं काय भेटतं बोला? कॉन्ट्रॅक्चुअल. कॉन्ट्रॅक्चुअलमध्ये काय बनतं? ॲग्रीमेंट. त्याच्यामध्ये काय असतात? टर्म्स आणि कंडिशन. पुढची इन्कम कुठली आहे? रेसिड्युअल. सगळा खर्च केल्याच्या नंतर जे उरतं ते हे बघ लेफ्ट ओव्हर आफ्टर मेकिंग पेमेंट. लेफ्ट ओव्हर मतलब जो बचता है, सारे पेमेंट करने के बाद जो बचता है, उसको बोलते हैं रेसिड्यू। अर्न इनकम जिसके अंदर अपने को पार्टिसिपेट करना पड़ता है, मेहनत करना पड़ता है, बराबर कि नहीं? और अर्न इनकम जिसमें कोई पार्टिसिपेशन नहीं है, बिना मेहनत का पैसा है, समझा कि नहीं मरता? उसको कौन सा इनकम बोलते हैं? नो मेहनत, नो हार्ड, बराबर है? मालूम पड़ा क्वेश्चन? दैट इज योर टाइप्स ऑफ इनकम। ठीक है?